जनसेवकाचा जनसंवाद या 117व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित SRA योजनेतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली। आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या आहेत। वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा SRA प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे। संबंधित विकासकाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही। येथील पीडित 350 कुटुंबांना हक्काचं घर मिळावं यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे। आंबेडकर रोड येथील SRA प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंब हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केलं होतं। बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की SRA प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली। सुमारे 19 वर्ष योजना रखडल्याने हक्काचे घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। यावेळी कापूरबवडी येथील गाळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली। हे रहिवाशी गेली 50 वर्ष व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे। या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचं केळकर यांनी म्हटलंय। शहरात अनेक SRA प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत। अशा विकासकांवरती MPID अंतर्गत कारवाई करावी यासाठी मी अधिवेशनात सातत्याने आग्रह धरला आहे। शहरात जमीन बळकावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवरती कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला आहे। कार्यक्रमात नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, मगनबाई ठक्कर, राजेश गाडे, कैलास म्हात्रे उपस्थित होते। आज 117व्या जनसंवादाच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये SRA प्रकल्पाच्या लोकांनी आपल्याकडे धाव घेतली। मी प्रत्येक आमच्या या उपक्रमाला सातत्याने SRAच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं। SRA प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो SRAचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर, त्यांचं दुखणं हेच आहे। एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा SRA प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं। आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती, झोपडपट्टीवासी आले होते। जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाही आहे। आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच SRAच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे। दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे। 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती। आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टीधारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का SRAमध्ये जाणार। तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टीधारक त्यांची कमिटी हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहेत। आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही आणि त्याच्यामुळे मी सातत्याने जी मागणी करतो आहे की तुम्ही MPID खाली या डेव्हलपरना घ्या। जर त्यांच्याकडनं काही चुका होत असेल तर MPID खाली गुन्हा दाखल करा। याचं उत्तम आता या ठिकाणी अनेक प्रकल्प बाधित त्रस्त झोपडपट्टीवासी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते आवश्यक वाटतं। त्याचप्रमाणे आज काय झालेलं आहे की जमीन
ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये गुजरातच्या धर्तीवर कायदा आणावा अशी मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती की जमीन हडप केली जाते, दमदाट्या दिल्या जातात, खाजगी लोकांच्याकडनं देखील काही वेळेला दमदाटी करून त्याची रूम असेल, घर असेल, जमीन असेल, तर त्याच्यावर कुठलाही कायदा नाही आहे. आणि त्याच्यामुळे गुजरातच्या धर्तीवर जर अशा प्रकारचा कायदा आला तर असा जो प्रकार चाललेला आहे, संगनमताने काही शासकीय अधिकाऱ्यांना पण हाताशी धरून जे चालू आहे ते थांबेल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळी केस होती. कापूरबावडी भागामध्ये 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत होते, काही गाळेधारक होते, त्याच्यामध्ये बरीचशी डिस्प्यूट होतं. पोलिसांच्या बंदोबस्तात ते 2 दिवसापूर्वी तोडणार होते, परंतु आम्हीच डिपार्टमेंटला सांगितलं की यांचीही बाजू आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही प्रोसिजर पाळल्याशिवाय पाडायची घाई करू नका.